नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण पारंपरिक रेसिपी बनविणार आहोत। ही तांदळाच्या पिठापासून बनविली जाते। खूप छान चविष्ट अशी पौष्टिक रेसिपी आहे। हिला तांदळाच्या पिठापासून ही उकड बनविली जाते। तर चला कशी बनवायची ती बघूया। बघा, मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्ध वाटी मी दही घेतलेला आहे। बघा, हे आंबट दही आहे। तर आता आपण मिश्रण तयार करूया। बघा, मी अर्ध वाटी आता दही त्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला गाठी मोडून घ्यायच्या आहे। या पद्धतीने घुसळून घ्यायचं आहे। बघा, असं घुसळून घेतल्याने गाठी राहत नाही। मग त्यानंतर 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। बघा, आणि नंतर अजून आपल्याला व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आहे, घुसळून घ्यायचं आहे या पद्धतीने। आणि मग आपण हे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ना, हे टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं आहे। बघा, या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे आणि अजून आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण सुरुवातीलाच एका वेळेस पाणी टाकलं तर व्यवस्थित बनत नाही हे मिश्रण, गुठळ्या बनतात आणि वेळ लागतो मिक्स करायला। तर बघा, या पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आता मी यात अजून 1 वाटी आणि पुन्हा 1 वाटी टाकत आहे, म्हणजे 3 वाट्या पाणी आता आपण वापरलेलं आहे। बघा, या पद्धतीने छान आता मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। हे सुरुवातीला अशा पद्धतीने तयार करून ठेवायचं आहे। बघा, प्लेन तयार झालेला आहे। आता आपण हे थोड्या वेळ झाकून ठेवूया आणि पुढची तयारी करूया। आता आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। ही रेसिपी जुनी आहे, म्हणजे पारंपरिक आहे, पण चवीला ह्या पारंपरिक रेसिपी खूपच भन्नाट असतात आणि खूप स्वादिष्ट अशा आणि पौष्टिकही असतात। बघा, आता वाटण तयार करायचं आहे। 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, 5-6 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, 5-6 मिरच्या, कोथिंबीर आणि आलं घेतलेलं आहे मी। बघा, तर आता आपण जिरं टाकून घेऊया सुरुवातीला, म्हणजे बुडात टाकलं तर कसं छान बारीक होतं। आणि सर्व आता हे वाटण आपण टाकून घेऊया पदार्थ ते कोथिंबीर, लसूण वगैरे। बघा, आता मी हे वाटून घेतलेलं आहे। ओबड-धोबड असं वाटायचं आहे, पाणी न घालता वाटलेलं आहे। या पद्धतीने वाटण तयार करायचं आहे आपल्याला। गॅसवर कढई ठेवलेली आहे, 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल जास्त वापरायचं नाही, बिलकुल कमी। आणि अर्धा चम्मच आता मी मोहरी टाकलेली आहे आणि 1 चम्मच जिरं मोहरी छान तडतडू द्यायची। बघा, या पद्धतीने आता आपण हा ठेचा बनवून घेतलेला आहे ना, तो टाकायचा आहे। तर मी थोडं 1.5 चम्मच टाकत आहे, अंदाज घेऊनच टाकायचा आहे आपल्याला ठेचा। आणि हा व्यवस्थित असा तेलामध्ये परतवायचा आहे। चिमूटभर हिंग घेतलेली आहे मी आणि कढीपत्ता। आता आपल्याला हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे। याचा कच्चेपणा गेला पाहिजे ठेच्याचा, तोपर्यंत शिजवायचा आहे, नाहीतर रेसिपी ही व्यवस्थित चवीला बनत नाही। बघा, आता चवीपुरतं मीठ मी आताच टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे नंतर। बघा, थोडं मी हळद टाकलेली आहे। हळद टाकली नाही तरी चालतं, परंतु मला हळद टाकलेली आवडते, म्हणून मी टाकलेलं आहे। आणि 1 वाटी पाणी आता आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे। पाण्याला छान खळखळ उकळी आल्यानंतरच आता आपल्याला यामध्ये ते आपण ताकाचं मिश्रण, म्हणजे दह्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ना, ते टाकायचं आहे। आणि बघा, अशा पद्धतीने उकळी आल्यानंतरच बघा खदखद आलेली आहे। आता हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे, हे आता आपल्याला असं हळूवार सोडायचं आहे। गाठी बनू द्यायच्या नाही, बनतही नाही, पण थोडं सोडायचं आहे या पद्धतीने। बघा, आणि छान असं मिक्स करायचं आहे, थांबायचं नाही, म्हणजे ढवळतच राहायचं या पद्धतीने।
म्हणजे गाठी तर बनतच नाही अशा पद्धतीने शिजवायचं आहे. बघा आता हे थोडं घट्ट झालेलं आहे. शिजवून घेत आहे मी. या पद्धतीने जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही, अशी ही रेसिपी तयार होते. आता झाकून आपल्याला 2-3 मिनिटापर्यंत छान वाफ काढून घ्यायची आहे. मस्त असं दणदणीत शिजवून घ्यायचं आहे बघा. आता हे छान आपलं तयार झालेलं आहे. बघा या पद्धतीने मस्त शिजवून घ्यायचं आहे. चवीला तर अगदी अप्रतिम अशी ही रेसिपी बनते ना खरंच. आणि प्रत्येक भागात आता वेगवेगळ्या पद्धतीने ही खाल्ल्या जाते. म्हणजे यावर टाकून कोणी तूप टाकतात, कोणी तेल. आता मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. बघा या पद्धतीने मी प्लेटमध्ये सर्व्ह केलेली आहे. यावरनं मी आता तुपाची धार सोडत आहे. तुपासोबत तर अजून खूप छान लागतं. यातनं काही जण खोबऱ्याचा किसही टाकून खातात. आमचे सासरे शेंगदाण्याचं तेल टाकून खायचे. ही रेसिपी खूप छान बघा तयार झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.